आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पासाठी तोंडात टाकताच विरघळणारे हे खास मोदक बनवणार आहोत। तर सुपर टेस्टी असे हे मोदक आहे आणि आपण फक्त 10 ते 15 मिनिटात हे मोदक झटपट बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रवा घ्यायचा आहे। तर इथे आपण रवा घेतलेला नॉर्मल जो आपण वापरतो तोच रवा आपल्याला घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक रवा आपल्याला यूज करायचा नाही आहे। तर इथे आपण पॅनमध्ये 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तर इथे तुम्ही डालडा किंवा तेलाचा सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर तूप मेल्ट झालं की आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि या तुपामध्ये रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत रव्याचा छान भाजल्याचा सुगंध सुटत नाही तोपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजण्यासाठी जवळजवळ आपल्याला 5 मिनिटे लागतील। इथे तुम्ही बघू शकता रव्याचा कलर थोडा चेंज झाला आहे। त्यानंतर यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरंसुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे मिल्क पावडर आपल्याला घालायची आहे। तर तुम्ही स्किप करू शकता, पण मिल्क पावडर घातल्यामुळे मोदक हे चवीला खूपच टेस्टी लागतात। आता हे सर्व जिन्नस मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा यूज करू शकता किंवा अर्धं दूध अर्धं पाणीसुद्धा असं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता। दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं शिजत आलं की आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर वाटीभर आपण यामध्ये साखर ॲड केली आहे। तुम्ही जितकं कमी गोड खाता त्यानुसार तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। साखर आहे ती हळूहळू मेल्ट होईल आणि मिश्रण पुन्हा पातळ होईल। तर आता हे आपण शिजण्यासाठी झाकून ठेवूया। तर 5 मिनिटासाठी आपण हे मिश्रण आहे ते झाकून ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असा रवा तयार झालेला आहे। एकदम मऊ आणि लुसलुशीत दिसत आहे। त्यानंतर इथे आपण केसरचं पाणी घातलेलं आहे। तर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही यामध्ये फूड कलरसुद्धा ॲड करू शकता। पिवळा खाण्याचा कलर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मिश्रण तयार झालं की आपल्याला यामध्ये एक पिस्त्याचा काप ठेवून मोदकाच्या भांड्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मोदक आहे ते छान दाबून भरायचं आहे, म्हणजे मोदक आहे तो एकदम छान असा परफेक्ट बनतो। इथे तुम्ही बघू शकता मोदक छान तयार झालेला आहे। हा मोदक दिसायला सुद्धा खूपच छान दिसत आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा मोदक एकदम परफेक्ट तयार झाले आहे। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात घाई गडबडीच्या वेळी आपण हे मोदक घरच्या घरी बनवू शकतो। इन्स्टंट असे हे मोदक आहेत। तर इथे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने या गणेशोत्सवाला हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।